काय झालं किशोर? असे एकटे का बसलात? नाही, काही नाही, सहजच. सहजच बसला असतात तर चेहऱ्यावर इतकी नाराजी नसते दिसली. काय झालं? काय झालंय का? किशोर, तुम्ही बोलू शकता माझ्याशी? नाही का दुर्गा, मी इतके वर्षांनी भारतात आलोय, गणपतीला. आज सगळं तेच बघून मला जुने दिवस आठवले. पूर्वी पण आरतीचा, पूजेचा मान बाबांचाच होता. म्हणजे हा मान मला मिळण्याच्या योग्यतेचं मी कधी होणारच नाहीये का? किशोर, तसं नाहीये. म्हणजे प्रश्न तुमच्या योग्यतेचा नाहीच आहे इथे. घरात सगळ्यात मोठी एज आहे, त्यामुळे साहजिक आहे पूजा तेच करतात दरवर्षी. बरोबर आहे तुझं. कदाचित हा मान मला कधीच मिळणार नाही. मी आजीशी बोलू? अजिबात नको. कसं ना दुर्गा, काही गोष्टी मागून मिळवल्या ना की त्याची किंमत कमी होते. सहज मिळेल याची वाट बघीन मी. बरोबर आहे तुमचं किशोर. इतकी वर्ष तुम्हाला कसं वाटलं असेल हे आता मला कळतंय. एजींनी कायमच जबाबदारी घेतली, कधी कोणाला दिली नाही. पण आता अचानक ती लीला काय या घरात आली. सगळ्यांचं लक्ष फक्त तिच्याकडे केंद्रित झालंय. मी तर जणू आता या घरातल्या लोकांना दिसतच नाही. आज भावना महत्वाची नाहीये, कर्तव्य महत्वाचं.